हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे, तुम्ही बघितलंच असन माझा हॉल किती किती खराब झालेला आहे, तर तेच मी नीट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी जे काही आणि जसं काही आवरून ठेवलेलं आहे ते तुमच्यासोबत जसं होता होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. बाय द वे, आज थोडंसं लाईटीचं एक्सपोजर आहे ना, तर ते कॅमेरा दूर ठेवल्यामुळं ते असं थोडंसं कमी जास्त झाल्यासारखं वाटतंय कॅमेऱ्यामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर फक्त मी तुम्हाला लिव्हिंग रूम माझा कसा ऑर्गनाईज केलेला आहे किंवा काय मी कसं कुठे काय काय ठेवलेलं आहे ना, तर ते शेअर केलेलं आहे. आणि हो, तुमच्याकडे पावसाळा आलेला आहे का? तर आमच्या इथे पाऊस खूप आलेला आहे. म्हणजे चला आता असं म्हणूयात की आपण पावसाची चांगलीच आता सुरुवात झालेली आहे. हो, आणि तुम्हालाही कळलंच असेल की माझ्या हॉलमधले कपडे वगैरे हे जिथे जिथे अडकवलेले आहेत, कारण काल खूपच मोठा पाऊस होता आमच्याकडे. दिवसभर असा पाऊस होता, त्यामुळे मग म्हटलं चला आता घरामध्ये जे काय अर्धे निम्मे सुकलेले कपडे आहेत तर ते कसे असे ना तसे फॅनच्या हवेखाली सुकून जातील म्हटलं म्हणून. तर आता इथं मी खुर्च्या वगैरे ऑर्गनाईज करून घेते व्यवस्थित, त्याच्यावर पिलोज वगैरे ठेवते आणि मग तुमच्याशी फायनल माझ्या हॉलचा लुक जो आहे ना तर तोही शेअर करते. तर इथे कपड्यांच्या घड्या तर घातल्या तरी मला नेऊन ठेवायची इच्छाच होत नाही कपाटामध्ये, कारण कपाट आता छोटं पडत आहे आणि कपडे खूप सारे झालेले आहेत मुलांचे, माझे. तर अशा प्रकारे मिस्टरांचे एवढे काही नसतात म्हणा, पण आमच्या तिघांचेच कपडे खूप असतात आणि त्यातल्या त्यात माझे आणि सायलीचे तर खूपच जास्त. तर इथे मी घड्या वगैरे करते आणि इथे साईडला ठेवून देणार आहे. मग नंतर मग जेव्हा माझं पूर्ण सगळं होईल ना, तर तेव्हा मग मी नेऊन ठेवल ते. आणि हे इथं ह्यांचे खेळायला गेलेले कपडे, म्हणजे क्रिकेट खेळायला गेले होते तर त्याचे कपडेसुद्धा आहेत. बाय द वे, मी जेवढं काय माझ्या पद्धतीनं होता होईल आणि जे काही चांगलं म्हणजे करता येईल तेवढ्या काही गोष्टीचा करण्याचा मी प्रयत्न करतच असते. पण तरीही ना माझ्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे का, एक तर आपल्याकडं 2च रूम आहेत आणि 2 रूममध्येच आपलं मुलांचं अभ्यासाचं बसायचं असं त्यांनाही. आणि मग ते त्यांच्या बुक्सचा पसारा, बाकीचाही मग मी कपडे वगैरे, किंवा मग मुलं इकडून तिकडून येतात आणि खुर्चीवरच बॅग वगैरे ठेवतात. तर असं मलाही आता वाटतं की आपलाही 1 BHK असलं पाहिजे. तर बघू आता, जर झालाच तर मी तुमच्याशी ते नक्कीच शेअर करेन आणि तसा आहेही प्लॅन चालू. तर खूप काय नाही, पण एक रूम पुढं काढायची चाललेली आहे. तर ते तुम्हाला जेव्हा केव्हा आमचा प्लॅन तो सक्सेसफुल होईल तेव्हा मी तुमच्याशी ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर सध्या तरी असं मी आवरून ठेवलेलं आहे. कसं दिसतोय माझं हॉल तेही सांगा कमेंटद्वारे. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. बाय बाय.